सासूबाई, काय ग, आजपासून तुमचा मुलगा ऑफिसला जाणार नाही आणि जॉब बी करणार नाही. ऑफिसला नाही जाणार, जॉब नाही करणार, मग करणार काय आहे ग मवाले? तुमचा लेक 4-5 जर्शा गायी पाळत, त्याला शेतात नेईल, त्याचं चारा पाणी करत, त्याचं दूध काढत, शेण काढत, आणि त्या शेणाचा वास, वा 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 वा, काय वास असेल त्या शेणाचा. हे सगळं करण्यासाठी मी त्याला रक्ताचं पाणी करून शिकवलं का ग? अगं, घरात खायला दाना नव्हता तरी बी म्या पोट उपाशी मारून त्याला शिकवलं ग. घरात लाईट नव्हती तरी बी म्या 10 घरी जाऊन भिक मागून दिवा लावून आणाव, काहून तर त्यानं अभ्यास कराव म्हणून. एवढे सगळे कष्ट त्यानं ढोर राखाव म्हणून केले का ग आम्ही? कोण कष्ट घ्या म्हणलं होतं तुम्हाला? ते म्हणले होते का मला शाळेत घाला म्हणून? त्यांना तर विचारलं सुद्धा नाही तुम्ही शाळेत घालताना की राजा तुला शाळेत जायचं का नाही, तुला आयुष्यात काय करायचंय? त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता सासूबाई या शिक्षणात, पण तुम्ही जबरदस्ती करून त्याला शाळेत घातलं होतं. काय वाटोळ केलं हो सासूबाई त्यानं तुमचं? तुवा नवरा जन्माला आल्या त्याला अले बाळा तुला शाळेत जायचं का ढोर वळायचे असं विचारायचं होतं का? तोंड फोडीन, तू बिन त्याच बी, चुपचाप जॉब करायचा.